हरियाणातनं म्हशी आल्या, पंजाबमधनं, आजूबाजूकडनं गाईचा गोठा पण उभा राहिला, पण दूध अजूनही डेअरीला जातं. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अशा पद्धतीनं तुम्हाला पाऊच पॅकिंग करावं लागेल आणि ताजं, स्वच्छ आणि निर्भीड दूध ग्राहकापर्यंत पोचवायला पाहिजे. त्याचबरोबर पनीरची मागणीसुद्धा, दह्याची मागणीसुद्धा, लस्सीची, ताकाची, लोणी, तूप हे सगळं आज आपल्याला ग्राहकापर्यंत पोचवायला पाहिजे. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अगदी छोट्या छोट्या आणि थोड्या थोड्या कमी बजेटमधल्या मशिनरी खरेदी करावी लागेल. मग त्याचं अपेक्षित बजेट किती आहे, कुठल्या मशिनरी घ्यायच्या, सुरुवातीला खर्च किती येईल मशिनरीसाठी, या सगळ्या विषयाचा विचार करून आम्ही एक ऑनलाईन वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये आम्ही याचं सगळं परिपूर्ण असं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. स्क्रीनवरती दिलेल्या ह्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे आणि हे तुम्हाला वेबिनार जॉईन करायचं आहे. तर पशुपालक मित्रांनो, अजिबात मिस करू नका. खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करणार आहे. धन्यवाद.